हो बाई घरी हाय काय व माय मी कालपासून उपाशी हाय व जराशी वाढव माय. कोण आहे? कोण आलं का आता? काय माहिती? मॅडम काहीतरी द्यावं मॅडम. मी 2 दिवसापासून उपाशी हाय व मॅडम. पोटाले लय भूक लागली हो मॅडम. द्यावं मॅडम काहीतरी. बरं तुम्हाला जेवायला पाहिजे का? थांबा आणतो. हे घ्या जेवण. बाई देव तुय भलं करीन बाई. 10 रुपये असन तर देवो बाई. माया घरी पण सगळे लोक उपाशीच हाय हो बाई. त्याच्याही पोटात अनाचा कण नाही हो माय. काकू माझ्याजवळ पैसे तर ना आहे. भाकरी होती, जेवण होतं तर दिले मी ना तुम्हाला. बाई त्या हातात दिसून तर राहिले हो बाई मले देणं. काकू हे पण हो माय पण घेऊन नको म्हणू. देव माय देव तुय लय भर करन बाई. काकू पण 500 रुपये घेऊन चालले का तुम्ही? अहो बाई समोर दुकान आहे की नाही तिथून चिल्लर आणते हो बाई. आणि 100 रुपये मी घेते आणि 400 रुपये तुले देते. बरं लवकर ये जा पण. माझ्याजवळ आता 200 रुपये आहे. मी आता हे पैसे तिला देऊन देतो आणि 500ची नोट मी ठेवतो. हो बाई घेव माय तू ये 400 रुपये आणले. हे घे माय वापस. लवकर आले तुम्ही. हे घे. देवते भलं करू बाई. गेली वाटते. जाऊ दे, ते नकलीच होती माय नोट. मला 400 भेटली ना. no. ओ बाई इथं रत्नाबाई लांडगेचं घर कुठं आहे? काऊन काय काम आहे हो बाई? कशी आहे हे बाई? आता मला काही काम असन तवाच मी विचारलं ना. या गावातले लोकही माय कसे आहे तर कोणाला विचारा म्हणते तर काय काम आहे. मी काय सगळ्याला कामच सांगत बसू काय? तुम्हाला रत्नाबाई लांडगेचं घर पाहिजे होतं का? हो माहित आहे का तुम्हाला? ह्या गल्लीनं सरळ जा गावाच्या बाहेर. आणि गावाच्या बाहेर एक शेत लागते. त्या शेतात एक झोपडी आहे. तेच रत्नाबाईचं घर आहे. काय त्या गावाच्या बाहेर आणि त्या शेतात ते? बरं जातो बाई मी. माय हे तेच बाई होय काय व पत्ता विचारणी वाली. ओ बाई इकडे ये जा. ओ बाई काय म्हणतो बाई? इकडे. ओ बाई दिसलं काय त्या रत्नाबाईचं घर तुम्हाला? ओ बाई घर तर दिसलं. लय दूर होतं त्या शेतात. आणि अर्धा तास बसली मी पण ती बाई आलीच नाही, घरीच नाही. कशी दिसन हो बाई ते बाई मीच होय ना. काय तू रत्ना लांडगे होय? आणि तेव्हा काऊन नाही सांगितलं होते? त्या काय विचारलं मले रत्नाबाईचं घर कोणतं होय. मी तुले घर सांगितलं. तुले हे बी विचारलं की रत्नाबाई सोबत काय काम आहे. तर तू काय म्हणे तुले काय करा लागते. साहिल इकडे. काय म्हणता आजी? हे बघ साहिल, समजा तू आंधळा आहेस. हे घे चष्माला. तुले मले पाणी मागायचं असलं तर कसा मागशील? आणि काय असं? मग तुले जेवण मागायचं असलं तर कसा मागशील? मले पैसे मागायचे असले तर कसा मागशील? अरे साहिल तू मले बोलून सुद्धा मागितलं असतं ना. आजी मी अंधळ आहो ना, मी कसा मागेन? अरे येड्या तू आंधळा आहेस पण मुका नाही आहे ना. तू बोलू तर शकत. अहो माय काय सांगू बिचारे तुले. माया माणूस तर एवढा कंजूस आहे ना. घरात स्वयंपाक करायचा असेल ना तर सस्ती भाजी आणून टाकतो माया समोर. एवढा कंजूस माणूस आहे माया. ओ एक नंबरची नागिन आहे तू. मायात चुगल्या करतो. घर की बिल्ली मुझसे म्याऊ. किती शोध लागले तुला माहिती आहे का? जगात किती शोध लागले? नाही. चल ताईला विचारू. ताई हे बघ ना आम्हाला हा प्रश्न नाही येत आहे. इकडे ये बरं. दूध आणून दे बरं बाई. दुधाचं पाकिट आहे.
हा दे आई, आणून देतो. चला चल. कुठे चालली हो नेहा? तुम्ही कोण? मी ओळखलं नाही तुम्हाला. तू मला ओळखलं नाही का? अहो तू रत्नाबाईची पोरगी होय ना? ते रत्नाबाई आहे ना माझी मैत्रीण होय. हाय खरं सो सेम तू रत्नाबाई सारखीच दिसतं बिचारे. हो, मी त्याचीच पोरगी आहे. आणि आता मला अर्जंट काम आहे, मला दुधाला पाठवलं माझ्या मम्मीनी. खरं सो तू तर रत्नाबाई सारखीच बोलतो. दिसाली तशीच आहे, केसाची वळणी तशीच आहे तुझी. तू तर रत्नाबाई सारखीच पटर पटर बोलतो. बरं तू आईला सांगजो मालूबाई भेटली होती म्हणून. चालली मी. मी आता दूधच नाही आणत. चला हो घरी. तुला कशाचा राग आला दीदी? जाऊ दे, चल आपण दूध आणू. मलाही चॉकलेट घ्यायची आहे. त्या बरं तुम्ही दोघी जणी माझ्या मागं नका लागू. मला नाही आणायचं आहे दूध आणि चॉकलेट. बाई ह्या पोरी काऊन वापस आल्या? दूधही नाही आणले. काय झालं असं? काय हो पोरी इथे बसल्या? दूध काऊन नाही आणलं? जे मला नाही माहित. काऊन? काय झालं इले? काही बोललं का कोणी? नाही, मला नाही माहित तिला कोण बोललं. अहो काय झालं बिचारे? नेहा सांग तर खरी. ओ आई, तू मालूबाईला ओळखते काय? हो, ते तर माझी मैत्रीणच आहे. काऊन तुला ते भेटली का? काही बोलली का? आई, ते मालूबाई मला म्हणत होती की तू सेम त्या आई सारखी दिसत. हो का? मग काय झालं म्हटलं तर? अजून म्हणे की तू त्या आई सारखीच बोलत. काय त्यासारखी चबर चबर करते काय? हे घेतोय पैसे मी नाही आणत तू. आणि चांगल्या मैत्रिणी करत आहे तू. गीता सांगू कुणाला अर्जुन आज नाही. घडतात रोज युद्ध, घडतात रोज युद्ध. श्रीकृष्ण जनाई. गीता सांगू कुणाला अर्जुन आज नाही. अबले सछेडणारे किती वीर पाहिले मी. अबले सछेडणारे किती वीर पाहिले मी. सीतेस शोधणारा हनुमंत आज नाही. भाऊ भावाचे वैर कित्येक पाहिले मी. भाऊ भावाचे वैर कित्येक पाहिले मी. रानात हिंडणारा लक्ष्मण आज नाही. रानात हिंडणारा लक्ष्मण आज नाही. गीता सांगू कुणाला अर्जुन आज नाही. करतात प्रेम सारे या दृष्ट भावनेने. प्रेमात विष पिणारी मीराज नाही. प्रेमात विष पिणारी मीराज नाही. गीता सांगू कुणाला अर्जुन आज नाही. हो ऐकलं का? फुलाची कोबी 40ले विकली. मी होती म्हणून एवढ्या दिवस टिकली. तू बी ऐकून घे. कांद्यात कांदा सावरचा कांदा. संग लग्न करून माया नशिबाचा झाला वांदा. कोणाची होईल? तुलाही पैसे आहे हो. 500च्याच नोट आहे सगळे. बाई देवो बाई काहीतरी. 2 दिवसापासून उपाशी हाय वो बाई. बापरे, याच्यात तर लय मोठे पैसे आहे. देऊन तू काय या बाईले 100 रुपये. हे घे 100 रुपये. बाई मला पैसे नाही पाहिजे. माया घरी माया कुटुंब 2-3 दिवसापासून उपाशी हाय वो बाई. मला थोडंसं अनाज पाणी देव माय. काय तुला पैसे नाही पाहिजे? किराणाच पाहिजे? बरं चाल, तिथं दुकान आहे तिथून घेऊन देतो. देव ते भलं करण. चालू माय. दुकानवाली बाई, आज दुकान नाही उघडलं का तुम्ही? काऊन बंद आहे व?
काय म्हणता हो बाई, आताच तर दुकान बंद केलं ना आराम करू लागली मी. तुम्ही बाई कधी येता? जरासं दुपारचं झोपू तर देत जा. मी देतो अंदरून तुम्हाला. काय पाहिजे? काय पाहिजे सांगू बाई. अहो माय, मला 1 किलो साखर, 1 किलो तांदूळ, 1 किलो तुरीची डाळ, 1 किलो निरमा आणि चहापत्तीचा पुडा, बिस्किटचा पुडाही पाहिजे होता. बस एवढं. सुनंदाबाई, ऐकलं ना तुम्ही या बाईचं काय काय पाहिजे तर द्या मग, लवकर लवकर द्या. बरं थांबा इथंच. आणून देतो मी. घ्या. धन्यवाद बाई, येतो मी. बाई किती झाले तुमचे पैसे? 500 रुपये झाले बाई. 520 रुपये द्या. द्या लवकर, काढा. अहो देतो ना बाई, काय घाई करते तर माय, लेच घाई आहे या बाईले. हे घ्या. बाई हे का नकली नोट देऊ लागली का मला? एवढा मोठा किराणा घेतला. मला काय पागल समजतं का? रात दिवस दुकान चालवतो ना. असे त्यासारखे किती येतात मा दुकानात. हे घे 500ची नोट नकली. माय नकली नोट होय काय हे? दाखव दाखव. आता माय त्या भिकारीनं मला फसवलं हो बाई. हे कुठं गेली बाई? हे कुठं गेली? कुठं गेली? कुठे गेली? माय गेली हो बाई. बाई हे घ्या हो, माझ्यावरचे देतो तुम्हाला हे असली नोट. हे घ्या. हे नकली आहे का नाही पाहू दे. 20 रुपये द्या ना. ओ बाई 20 रुपये मी घरून आणून देतो, तेवढीच नोट होती हो बाई माझ्यावर.